कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते। महाडिक घराण्यातील तिसरी पिढी आता राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांच्या नावाची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे। ते एका खास प्रभागातून नशीब आजमावणार असल्याची मोठे संकेत मिळत आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेत आगामी निवडणुकीत महाडिक विरुद्ध पाटील असा नवा अध्याय सुरू होणार आहे का, जाणून घेऊया सविस्तर। कोल्हापूरच्या राजकारणात सध्या रणधुमाळी सुरू झाली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत। या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व कृष्णराज महाडिक यांची। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र महायुतीच्या जागा वाटपात तो मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे गेल्याने त्यांची संधी हुकली होती। तेव्हापासूनच कृष्णराज महाडिक यांनी आपल्या जनसंपर्कावर लक्ष केंद्रित केलं आहे। आता महानगरपालिकेच्या माध्यमातून ते सक्रिय राजकारणात येण्याची तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे। कृष्णराज महाडिक हे केवळ एका राजकीय घराण्याचे वारसदार नाहीत, तर त्यांची स्वतःची ओळख एक लोकप्रिय यूट्यूबर म्हणून देखील आहे। सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स असून तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज पाहायला मिळते। त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला निवडणुकीत निश्चितच होऊ शकतो। विशेषतः प्रभाग क्रमांक 3 मध्ये महाडिक कुटुंबाचे जुन्यापासून वर्चस्व आहे। या भागातील मतदारांचे त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत। कोल्हापूरच्या राजकारणात नेहमीच महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे। आता आगामी महानगरपालिका निवडणुकीत कृष्णराज महाडिक यांच्या रूपाने महाडिक घराण्याची तिसरी पिढी मैदानात उतरल्यास ही लढत अधिकच रंजक होऊ शकते, यात शंका नाही। गेल्या काही दिवसांपासून कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या विविध सामाजिक प्रश्नांवर आपली मते मांडायला सुरुवात केली आहे। तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवरही त्यांनी भर दिला आहे। दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी देखील आपली नवी टॅगलाईन लॉन्च करून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे। त्यामुळे एका बाजूला अनुभवी राजकारणी आणि दुसऱ्या बाजूला कृष्णराज महाडिक यांच्यासारखा तरुण चेहरा असा सामना पाहायला आता कोल्हापूरकरांना मिळणार आहे। भाजपसाठी कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी ही केवळ एका जागेसाठी नसून संपूर्ण शहरात तरुणांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी खेळी मानली जात आहे। कृष्णराज महाडिक निवडणुकीला उभे राहणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, तरी प्रभागातील त्यांची वाढती सक्रियता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता त्यांचे नाव निश्चित मानले जात आहे। कोल्हापूरच्या राजकारणात हा यंग चेहरा महानगरपालिकेत प्रवेश करणार का? सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात महाडिक आपले वर्चस्व निर्माण करणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।